मार्गशीर्ष महिना हा विष्णू भगवान, माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा जयंतीसुद्धा ह्या महिन्यामध्ये आहे आणि दत्त जयंतीसुद्धा। तर आपण असे बरेचसे या महिन्यामध्ये देवांची सेवा उपासना करत असतो आणि तसेच कृष्ण भगवान आणि विष्णू भगवान यांचा हा पवित्र महिना मानला जातो। तर मी तुम्हाला पुढे बरीचशी माहिती देणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघू शकता आता मी इथे टेरेसवर गार्डनमध्ये आलेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच मी इथे धने टाकलेले होते। तर बघू शकता कशा प्रकारे उतरलेले आहे। यामध्ये टोमॅटोची रोपं आहेत, गवती चहा आहे, अशी बरीचशी याच्यामध्ये रोपं उगलेली आहेत। त्याच्यानंतर शेवंतीला बघू शकता कशा प्रकारे फुलं आलेली आहेत। तर या दिवसांमध्ये शेवंतीला सुद्धा भरपूर फुलं येत असतात, कारण तो सीझनच यांचा असतो। तर या महिन्यामध्ये विविध रंगीबेरंगी फुलं आपल्याला बघायला मिळत असतात। फुलझाडे म्हणा किंवा भाजीपाला म्हणा, आपण आपल्या गार्डनमध्ये लावत असतो। तर इथे बघू शकता हे मुळ्याचं रोप आहे, याला फुलं आलेली आहेत आणि खाली मुळे आहेत आलेली। तर अजून त्यांना वेळ आहे खरं निघण्यासाठी। ज्यावेळेस मी काढेल तर नक्कीच तुम्हाला दाखवेल। तर अशा प्रकारे माझ्या गार्डनमध्ये काही फुलं आहेत, काही भाजीपाला आहे। थोडीफार का असे ना आपल्या गरजेपुरती आपण आपल्या गार्डनमध्ये झाडं झुडपं लावली पाहिजे। याच्यामुळे आपलं घरसुद्धा पॉझिटिव्ह राहतं आणि आपल्याला सुद्धा प्रसन्नता वाटत असते। आणि मेन म्हणजे पूजेसाठी लागणारी फुलं तर आपल्याच गार्डनमधील भरपूर आपल्याला मिळून जात असतात। माझ्या गार्डनमध्ये कमळाची, वाटर लिलीची अशी वेगवेगळी झाडंसुद्धा आहेत। मी मोठ्या कंटेनरमध्ये ही रोपं लावली होती कमळाची वगैरे, तर तेव्हा भरपूर फुलं यायची। आता थोडं शिफ्टिंग केलेलं आहे, छोट्या टपांमध्ये लावलेलं आहे। सध्या तर अजून यांना काही फुलं आलेली नाहीत। सुरुवातीला लागायची, आता बंद झालेलं आहे। असो, पण मी त्यांची काळजी नित्यनियमाने घेत असते। आपल्याकडे कोणतीही झाडं असली तरी आपण त्यांची काळजी घेत असतो आणि ते खूप चांगलं असतं। तर बघा, यांच्यापासून आपल्याला सुद्धा चांगले आशीर्वाद मिळत असतात। तर आपण कोणताही सण असो किंवा रेग्युलर रुटीन असो, तर आपण अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये पूजाविधी करत असतो। तर आज तर गुरुवार आहे, अन्नपूर्णा माता, माता लक्ष्मी, विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्याचा। त्याचप्रमाणे खंडेराव महाराजांची सुद्धा आपण षडयात्रा महोत्सव साजरा करत आहोत। तर चंपाषष्ठीपर्यंत आपण यांची अशा प्रकारे पूजा वगैरे मांडणी करून त्यांची पूजा करत असतो। तर आपले कुलदैवत असलेले खंडेराव महाराज यांची सुद्धा पूजा करणे, मंत्र म्हणणे किंवा महात्मा वाचणे, आरती करणे, अशा प्रकारे आपण सेवा करत असतो। ज्याप्रमाणे आपण आपल्या देवी आईची, माता लक्ष्मीची करतो ना नवरात्रामध्ये म्हणा किंवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये, त्याचप्रमाणे खंडेराव महाराज यांची सुद्धा कुलदैवत असलेले त्यांची तर पूजा नक्कीच केली पाहिजे। तुमच्याकडून बाकीच्या गोष्टी होत नसेल तर निदान रोजच्या रोज फक्त मंत्र म्हणा आणि आरती केली तरी पुष्कळ आहे। थोडीफार का असे ना आपण सेवा केली पाहिजे। तर इथे कलश स्थापना केलेली आहे, मी पंचोपचारे पूर्ण पूजा मांडणी केलेली आहे। आपण सकाळी देवपूजा सगळेजण करत असतो आणि आपण एखादी पूजा मांडणी करतो तर त्या पूजा मांडणीचा मंत्र, जप किंवा महात्म्य वाचत असतो। तर हे सगळं काही झालेलं आहे। तर हे झाल्यानंतर मला माता लक्ष्मीची मूर्ती घेण्यासाठी शॉपमध्ये जायचं होतं। तर मी आदल्या दिवशी जाऊन बुक करून आलेली होती। म्हटलं आपल्याला लगेच आणता येईल, कारण मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि ह्या दिवसांमध्ये आपल्याला भरपूर सेवा कराव्या लागत असतात आणि आपल्याला खरं तेवढा वेळ पुरेसा नसतो, म्हणून आपण वेळात वेळ काढून बऱ्याचशा गोष्टी करत असतो। तर मूर्तीसुद्धा आणायची आहे आणि मूर्तीची स्थापना करायची आहे। तर मूर्तीची स्थापना करताना आपल्याला मंत्र, जप, उपासना सर्व काही करून आपण त्या मूर्तीची स्थापना करत असतो। तर पहाटेचे तुम्ही बघू शकता अंगणामध्ये रांगोळी काढून झालेली आहे। तर आजसुद्धा मी कमळाची इथे रांगोळी काढलेली आहे आणि कलशाची स्थापना केलेली आहे। तर चारमुखी इथे दिवा प्रज्वलित केलेला आहे। चारमुखी दिवा इथे का प्रज्वलित केलेला आहे, तर माता लक्ष्मी ही चारही दिशांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। तर आपण कोणताही सण असो, गुरुवार असो, शुक्रवार असो, उंबऱ्याचं पूजन करणे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि मेन एंट्रीला आपल्याला देवीची पावलं काढावी लागतात। तर शक्यतो मी मध्य सेंटरला कधीच काढत नाही, कारण आपण येतात आपले पायसुद्धा त्यावर पडू शकतात। त्यामुळे एका डिशमध्ये काढते आणि डिश आपण साईडला ठेवू शकतो नंतर उचलून, आणि दिवासुद्धा त्याचप्रमाणे आपण लावू शकतो। त्यानंतर आपल्या मेन एंट्रीला धूप लावत चला। धूप लावल्याने वातावरण शुद्धी होते आणि जे काही किडे कीटाणू असतात धुरीमुळे ते बाहेर पळून जातात आणि आपलं जे मेन एंट्रीचं वातावरण आहे ते पवित्र होत असतं।
तर इथे बघू शकता अशा प्रकारे कमळाची फुलं काढून रांगोळी काढलेली आहे आणि साईडला पाण्याने भरलेला बाउल सुद्धा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडी फुलं ठेवलेली आहेत. तर हे सुद्धा आपलं घर पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करत असतं. छोटीशी खरेदी केलेली आहे, शॉल आणि काही आसन घेतलेले आहे, तुम्हाला पुढे दाखवेलच मी. त्याच्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती घेण्यासाठी मी शॉपमध्ये गेलेली होती, त्यावेळेस तिथे मी बऱ्याच मूर्तींचं इथे व्हिडिओ शूट केलेला आहे. तर मी याच्यापैकीच एक मूर्ती घेतलेली आहे. घरी आल्यानंतर पूजेची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण ज्या काही 5 प्रकारच्या आपल्याला फांद्या लागणार होत्या पूजेसाठी, कलश मांडण्यासाठी, त्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. तर सुरुवातीला म्हटलं चला अभिषेक करून घेऊ, नंतर त्या मातेला विराजमान करू. तर माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करण्यासाठी कच्चं दूध, आपण पंचामृत सुद्धा घेऊ शकतो. तर मी या ठिकाणी कच्चं दूध घेणार आहे आणि पाणी घेणार आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीला साहित्य मी इथे रेडी करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला ज्यावेळेस अभिषेक वगैरे करतो तर आपण मंत्र म्हणत असतो. तर गणपती बाप्पांचे अथर्वशीर्षाचे पठण करणे आणि आपण श्रीसूक्ताचे पठण करणे, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, असे मंत्र वगैरे म्हणून आपण आपल्या जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये प्राण आणत असतो आणि त्यानंतरच ती आपल्या घरामध्ये आपण स्थापन करत असतो. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो, म्हणून भगवान श्रीकृष्णाची आराधना आणि त्यांचे ध्यान केल्याने भक्तांवर अतुलनीय आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. मार्गशीर्ष मास हा भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे. या मासात महिला माता लक्ष्मीची पूजा उपासना करत असतात. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. या काळातील हिंदू धर्मातील अनेक सण येतात आणि या सणांची पूजा अर्चा अगदी आपण मनोभावे करत असतो ना, तर या काळामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. तर जसं की तुम्ही बघितलं असेल मी पूजेची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे. तर कलशाची स्थापना मी सुरुवातीला केलेली आहे, त्याला माता लक्ष्मीचे रूप दिलेले आहे. त्यानंतर मागच्या बाजूला माता लक्ष्मीची मोठी मूर्ती ठेवलेली आहे. तर मूर्तीला सुद्धा गजरा घातलेला आहे, कारण ज्यावेळेस आपण एखादी पूजेची मांडणी करतो आणि ती जर अगदी आपल्या देवघराजवळ असेल तर आपल्याला बाकीच्या मूर्त्या जागेहून हलवायची काही आवश्यकता नसते, कारण आपण त्या शेजारीच ठेवलेल्या असतात. तर बघू शकता मी एकदम फ्रंटला माता लक्ष्मी चांदीची मूर्ती इथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर गजलक्ष्मी ठेवलेल्या आहेत आणि साईडला गोमाता ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे. तसं जर बघायला गेलं तर ही जी परंपरा आहे पूजनाची, तर ती पूर्वीपासून चाललेली आहे. आणि पूर्वी अगदी कलश राहायचा फक्त, आणि कलशाला यंत्राची स्थापना केलेली राहायची आणि विड्याच्या पानांवर हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फुलं, अशा प्रकारे खोबऱ्याचं छोटासा तुकडा अशा पद्धतीने ठेवूनच पूजा मांडणी केलेली असायची. पण आपण आता किती त्याच्यामध्ये बदल करत आलेलो आहोत. तर अगदी ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच करावा, आणि ज्यांच्याकडून खरं होत नाही तर त्यांनी नाही केलं तरीसुद्धा चालतं. फक्त पूजा मनोभावे करणं एवढं महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं काही आपण करतो ना, ते प्रसन्न वाटण्यासाठीच करतो खरं तर. फक्त आपण ज्यावेळेस पूजेची मांडणी करतो ना, तर स्वस्तिक काढणं महत्त्वाचं असतं. तर स्वस्तिक काढताना सुद्धा आपण छोट्याशा डिशमध्ये जर एखादं चंदनाने किंवा कुंकवाने, हळदीने स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालतं. आणि ती डिश जी आहे ती आपण आपल्या चौरंगाच्या किंवा पाटाच्या खाली ठेवू शकतो. रांगोळीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर जास्त करून कुंकवाची रांगोळी किंवा हळदीची किंवा फुलांची, अशा प्रकारच्या ज्या रांगोळ्या आहेत किंवा तांदळाच्या पिठाची, यांना अत्यंत महत्त्व आहे. तर साधी सिंपल जरी तुम्ही अशा प्रकारे रांगोळी काढली तरीसुद्धा चालतं. तर तुम्ही बघितलं असेल मी कशा पद्धतीने रांगोळी काढलेली होती. त्यानंतर मला खरं तर टेरेसवर मी आलेली आहे आणि जे काही कमळाचे झाडं म्हणा किंवा इथे वॉटर लिलीचं लावलेलं आहे, तर याच्यामधील फरकसुद्धा तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर हे रिअल कमळ आहे. तर हे रिअल कमळ गोल आणि प्लेन पानं आहेत आणि थोडे काटेरी पानं असतात. आणि हे जे आहे हे वॉटर लिली आहे. तर इथे तुम्ही बघितलं असेल थोडं जांभळट असे गुलाबी पानं दिसत आहे. तर माझ्याकडे असे 3 प्रकारचे आहेत हे झाडं. तर 2 वॉटर लिलीचे प्रकार आहेत आणि एक मेन म्हणजे कमळाचं आहे. तर हे वॉटर लिली आहे आणि साईडला जे आहे ते मेन कमळ आहे. कारण मला सुद्धा आधी माहिती नव्हतं, ज्यावेळेस माझ्याकडे नव्हतं तर मी वॉटर लिलीलाच कमळ म्हणायची. कारण कमळाच्या फुलाला भरपूर पाकळ्या असतात आणि वॉटर लिलीला कमी प्रमाणामध्ये पाकळ्या असतात.
तर लावल्यानंतरच खरं आपल्याला तो फरक समजतो. आणि म्हटलं चला आज माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अशा प्रकारे रांगोळी काढून पूजाविधी करूया. त्यानंतर पोर्चवर काही शुभ झाडं लावलेली आहेत. म्हटलं चला त्यांचीसुद्धा आज पूजा करूया. कारण विष्णू भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आपण जी झाडं लावलेली असतात, केळीचं म्हणा, आवळ्याचं म्हणा, त्यांचंसुद्धा वेळच्या वेळी पूजन करणं महत्त्वाचं आहे. तर कच्च्या दुधाने मी आधी प्रत्येक झाडाला टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी टाकलेलं आहे. धूप, दीप, हळदी, कुंकू आणि खडी साखर अशा प्रकारे त्यांची मी पूजाविधी केलेली आहे. तर केळीचं असो, उंबराचं असो किंवा आपण आवळ्याचं म्हणा, रुईचं किंवा शमीचं, बेलाचं सगळी शुभ झाडं आहेत. आणि ती जर असेल तर नक्कीच अशा प्रकारे आपण पूजाविधी केली पाहिजे. विष्णू भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे जर केळीचं झाड असेल तर नक्कीच गुरुवारच्या दिवशी त्याची आपण विधीनुसार पूजा करत चला. कारण ते सुद्धा आपल्या वास्तूसाठी खूप शुभ असतं. तर तुम्हाला माहिती आहे का मार्गशीर्ष महिन्याला इतकं महत्त्व का आहे? तर बघा, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूंची पूजा नेहमीच आपण फलदायी मानत असतो आणि सगळेजण करत असतो. जर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असेल तर घाबरून न जाता काही उपाय आपण केले पाहिजे. त्यामध्ये आपण मंत्र म्हणू शकतो ना, तर ओम दामोदराय नमः या मंत्राचा आपण जप करू शकतो आणि आपल्या गुरुला नमस्कार आपण करायचा असतो. यामुळे समस्या दूर होत असतात. यासोबतच शंखाची पूजा केल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात. याशिवाय पूजा करताना विष्णूला तुळशीची पानं अर्पण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि रोज पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा असतो. पुराणानुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये शंखाची पूजा करावी. ज्याप्रमाणे आपण देवघरामधील सर्व देवांची पूजा करत असतो ना, त्याचप्रमाणे शंखाची सुद्धा पूजा केली पाहिजे. आणि खरंच आपल्या देवघरामध्ये शंख असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. चला तर आता बघूया मी उत्तर पूजा कशा प्रकारे केलेली आहे. सुरुवातीला इथे दिवा प्रज्वलित केलेला आहे, धूप दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हातामध्ये अक्षदा घेतलेला आहे आणि स्क्रीनवर दाखवलेला मंत्र म्हटलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मंत्र म्हणून पूजेची सांगता करायची असते. म्हणजे आपण परत देवीला आव्हान करायचं असतं की परत तू आमच्या घरामध्ये जी काही मी पूजा करणार आहे त्यामध्ये विराजमान हो. त्यानंतर जे काही आपण फळं ठेवलेली असतात तर ते आपण स्वतः प्रसाद म्हणून खावी. आणि जी फुलं असतात ती निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा झाडांमध्ये खत बनवायला सुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारे आपण सगळी फुलं काढायची आणि थोडं त्याचा वास घ्यायचा आणि मग आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायची. त्याच्यानंतर आपण तिथे ज्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या मूर्त्या आपण आपल्या देवघरामध्ये जिथे होत्या तिथे ठेवून द्यायच्या. आणि हे विड्याचं पान जे बनवलेलं आहे ना, ते परत आपल्याला दुसऱ्या पूजेमध्ये यूज करू शकतो. फक्त पान आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर जे काही साहित्य होतं ना, मी जागच्या जागी ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी कंटेनर तयार केलेले आहेत, म्हणजे बॉक्स तयार केलेले आहेत. प्रत्येकामध्ये प्रत्येक वस्तू ठेवल्या जाते आणि आपल्याला वेळच्या वेळी ती उपलब्ध होत असते. म्हणून आपण शक्यतो आपल्या घरी काही ज्या वस्तू असतात ठेवण्याच्या तर अशा प्रकारे त्या तयार करायच्या आणि ठेवायचं. म्हणजे आपण ज्यावेळेस कोणतीही पूजेची मांडणी करतो ना, तर आपल्याला लगेच आपली वस्तू सापडते आणि पूजेची मांडणी आपण सहज करू शकतो. त्यानंतर कलशामधील ज्या फांद्या आहेत ना, त्या 5 दिवसाला आपल्याला फेकायच्या आहे. आणि हे तांदूळ जे आहेत तर परत आपण त्या पक्ष्यांना द्यायचे किंवा आपण वापरू शकतो किंवा परत आपण पूजेमध्ये वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपली सगळी पूजेची मांडणी जी आहे ती उचलायची असते. आणि कलशामधील जे पाणी आहे ना, ते आपण आपल्या घरामध्ये थोडं थोडं शिंतळायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे साहित्य आहे, पूजेची मांडणी आहे ती सगळी आवरून घ्यायची. त्यानंतर रांगोळीमध्ये जर म्हणाल तर फुलांची जर रांगोळी काढली तर अगदी सोपं पडतं आपल्याला आवरायला पण. आणि थोडी इथे रांगोळीसुद्धा टाकलेली आहे. तर हे एकत्र सगळं मी झाडून घेतलं अशा प्रकारे आणि निर्मल्यामध्येच टाकणार आहे खरं तर. चला आता बघितलं असेल मी कशा प्रकारे पूजा केली, कशा प्रकारे सगळी पूजेची आवरावर केलेली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माता लक्ष्मी प्रसन्न.